शिक्षक समन्वय संघाचे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना प्रचलित वाढीत टप्पा 30 जुलैपर्यंत देण्यात यावा. वर्ग तुकड्यांचे वाटप करण्यात यावे. राज्यातील सर्व स्तरातील अघोषित शाळांना अनुदानास पात्र करून अनुदान मंजूर करण्यात यावे. यांसह अन्य मागण्यांसाठी अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला शेकडो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित झालेत. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिलेल्या घोषणेने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेलाय. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा विषय आमचा शासनाकडे ही मागणी आहे की शासनाकडे अनेक योजना जे त्यांच्या डोक्यात रात्रीच्या डोक्यामध्ये सुचतात आणि सकाळी पहाटे शासन आदेश काढतात. लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये सुरू केली, आमचा त्याला पाठिंबा आहेच. असंख्य लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये शासन 1,500 रुपये टाकणार आहेत. त्याबद्दल शासनाला खूप खूप आभार, शासनाचे धन्यवाद. पण आम्ही शासनाच्या या महाराष्ट्रातल्याच भगिनी आहोत की ज्या गेल्या 20 वर्षापासून रक्ताचं पाणी आटून आम्ही विना अनुदानित धोरणावर हजारो नव्हे तर करोडो मुला मुलींना 20 वर्षामध्ये शिक्षण दिले आहे. आणि ते 20 वर्षातील तरुण विद्यार्थी आज शासनाच्या वेगवेगळ्या स्तरावर शासनाचा प्रचंड मेहनतीचं काम ते करतायत. पण शासनाची या शिक्षकांकडे शिक्षक भगिनींकडे दुर्लक्ष आहे. माझं या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून स्पेशली अजितदादा पवार यांना सांगणं आहे की तुमच्याकडे इतर योजना आल्या तर पटकन अर्थ खात्यातून ती फाईल पास होऊन जाते, परंतु शिक्षकांबद्दल तुमच्याकडे एवढं उदासीन धोरण काय आहे? शिक्षकांनी तुमचं असं काय घोडं मारलेलं आहे की तुम्ही प्रत्येक वेळेस शिक्षण खात्याची फाईल अर्थ खात्याकडे आल्यानंतर ती परतच जाते. आता शिक्षकांच्या या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याच्या परत जी ठिणगी पेटलेली साहेब, त्याच्यावर बनवा महाराष्ट्राच्या विधान भवनापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही. येत्या 30 तारखेपर्यंत शिक्षण मंत्र्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेले की पुढच्या वर्षामध्ये संच मान्यता झाल्यानंतर टप्पावाढ देऊ. पुढच्या वर्ष 2023 नंतर शिक्षण मंत्र्यांना हे सांगणे की साहेब 24च येतं, 25 येत नाही. आम्हाला 1 जानेवारी 2024 पासून प्रचलित धोरणानुसार टप्पावाढ मिळालीच पाहिजे. तसेच ज्या शाळा तुम्ही याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत, पुणे क्षेत्रावर ठेवलेल्या आहे अघोषित शाळा, त्यांनाही त्यांच्या हक्काचा पगार मिळाला पाहिजे. जे त्रुटीत बांधव अडकून ठेवलेले आहेत की ज्यांनी त्रुटी 1 महिन्याच्या आत कंप्लीट केलेल्या आहेत, त्यांनाही त्यांचा टप्पावाढ मिळाला पाहिजे. ज्या सर्व आमच्या मागण्या तुम्ही मान्य कराव्यात. सरकारांचे बहुमताचं सरकार आहे आणि तुम्ही सर्वजण एकत्रित बसल्यानंतर एका मिनिटामध्ये तुम्ही 45 करोडची लाडकी बहीण योजना पात्र करू शकता, तर आम्हाला 5,000 करोड पण तुम्ही देऊ शकता साहेब. फक्त विचार तुमच्या सकारात्मकतेचा आहे आणि तुमची जर सकारात्मकता असेल तर शिक्षक समन्वय संघ तुमच्या सोबत आहे. अन्यथा जसं काही आंदोलकांनी गावबंदी केली होती तशी शिक्षक सुद्धा तुमची कुठे नाकाबंदी करतील, हे मी माझ्या शिक्षक बांधवाच्या वतीने आता सांगू इच्छिते. आमच्या मागण्यांचा रास्त विचार व्हावा आणि आम्हाला आमच्या हक्काचा पगार आमच्या खात्यात द्यावा ही नम्र विनंती.